हॅलो फ्रेंड, आज ना मी वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी केली होती। रोज रोज तीच शेंगदाण्याच्या कुटाची डाळीची भाजी खाऊन कंटाळा आला होता। मग आज थोडंसं वेगळं ट्राय केलं होतं। सगळ्यात आधी मी कांदा तळून घेतला तेलामध्ये, थोडासा लाल झाल्यानंतर मग त्यामध्ये तिखट हळद टाकलं आणि मग चिरलेली बारीक मेथी टाकली त्याच्यामध्ये। आणि मग मेथीला छान वाफ आल्यानंतर मग मी वरून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मग मीठ आणि मेथी या दोघांना छान असं पाणी सुटलं होतं, भाजी रसरशीत झाली होती। मग त्या भाजीमध्ये मी बेसन पेरलं, आता आम्ही याला पेरलंच म्हणतो, तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही। मग याच्यामध्ये अशी भाजी छान घट्ट होईल अशी मी बेसन त्याच्यामध्ये टाकलं आणि मग भाजी अशी छान झाली। मग ती भाजी घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी वरून चवीला गूळ टाकला। गुळामुळं याची टेस्ट आणखीनच वाढते। आणि मग थोडंसं कच्चं तेल टाकलं, का टाकतेत माहिती नाही, पण माझी आई वगैरे टाकायची म्हणून मी पण टाकते। भाजी छान लागते आणि ही भाजी खूपच छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांनाही खाऊ घाला। माझे व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू।